आपण सगळे एकाच गोष्टीची वाट बघते, तो म्हणजे पाऊस. आणि पावसाचा तर काय पत्ताच नाहीये. पण यावर एक सोल्युशन म्हणून मी तुम्हाला घेऊन आले एक अशा प्रॉपर्टीवर तिथे तुम्हाला शांती, सुकून, पीस, ग्रीनरी सगळं काही एकाच जागेवर मिळेल. पावसाळा असो नाही तर उन्हाळा, कुठल्याही टाईमला जा, तुम्हाला हिरवळ ही मिळेलच मिळेल. तर आजची प्रॉपर्टी खूप इंटरेस्टिंग आहे, कारण आपण आले आहेत वैतरणा डॅमवर इगतपुरीला. आणि ही प्रॉपर्टी पूर्ण 5 एकरमध्ये वैतरणा डॅमवर वसलेली आहे, जिथून पूर्ण डॅमचा व्ह्यू येतो. आणि ह्या प्रॉपर्टीचं नाव आहे मृदू रिसॉर्ट बाय स्पंदन हॉलिडे. तर ह्या प्रॉपर्टीमध्ये कॉटेजेस आहेत, विला आहे, आणि ते आता न्यूली स्टुडिओ अपार्टमेंट पण बनवत आहेत. तर आता आपण हळूहळू आपण विला वगैरे बघूया, एक एक प्रॉपर्टी आपण एक्सप्लोअर करूया. तर पहिला आपण आता विलाला जाऊया, कसा आहे बघूया. चला. आम्ही आता आले विलामध्ये, आणि इकडे किचन आहे, त्याच्या बाजूला रूम आहे. माझ्या मागे हा ओपन डेक आहे, म्हणून या विलाचं नाव ओपन डेक विला आहे. आणि ह्या बाजूला आणि इथे 2 रूम आहेत आणि कॉमन वॉशरूम आहे. आणि त्या रूमचा व्ह्यू आहे तो पण पूर्ण लेक व्ह्यू आहे. म्हणजे ह्या प्रॉपर्टीला सगळीकडनं पूर्ण डॅमचा व्ह्यू आहे, प्रत्येकाला व्ह्यू आहे हा. गाईज वरती फक्त टेरेस आहे, बट मागे व्ह्यू बघा पूर्ण डॅमचा, आणि तिकडे पूर्ण माउंटेन रेंज. आणि ह्या साईडला पण डॅम आहे. आणि बेस्ट म्हणजे इथून ना सनसेट पण दिसतो. तो कुठून कधी दिसतो मी तुम्हाला दाखवते. गाईज लिटरली एवढी हवा आहे त्या इथे, खूप छान वाटते. आणि मी आता आली आहे जून स्टार्टिंगला, जूनचा फर्स्ट वीक आहे. आपल्या इकडे एवढी गरमी आहे, बट इथे अजिबात गरमी नाही आहे, एवढं थंड थंड हवा येते, खूप छान वाटते. परफेक्ट आहे हा. आणि गाईज आता बेस्ट पार्ट इकडचा डेक. घरी ऑलरेडी टेबल्स खुर्च्या मांडलेल्या आहेत, म्हणजे इथून बसून तुम्ही जेवण वगैरे करू शकता, ब्रेकफास्ट करू शकतात. आपण आले त्यांच्या कॉटेजवाल्या एरियामध्ये. आणि हे माझ्या मागे तुम्हाला दिसत आहेत, हे टोटल 5 कॉटेजेस आहेत. आणि ह्याला रॉयल कॉटेज असं म्हणतात. आणि स्टार्टिंगला तुम्हाला इकडे मोठासा चेस दिसेल खेळण्यासाठी. तर आता आपण रूम टूर देते तुम्हाला, रूम टूर घेऊया आणि तुम्हाला हा पूर्ण एरिया दाखवते. इथे इन्फिनिटी पूल पण आहे, तो पण तुम्हाला दाखवते. चला. रूम आहे, तुम्हाला रूम
फायनली आपण पोहोचल्यात आता या प्रॉपर्टीच्या मेन अट्रॅक्शनवर, जो की आहे इन्फिनिटी पूल. आणि सध्या डॅमवर तेवढं पाणी नाही आहे, बट इमॅजिन जेव्हा पावसाळा असतो तेव्हा पूर्ण डॅम भरलेला असतो. ते इमॅजिन करा की किती सुंदर वाटत असेल. आता पण इतकं छान वाटतंय आणि आम्ही जाणारच आहेत पूलमध्ये. सो गाईज फायनली आम्ही आता पूल साईड आलेले आहेत पूलमध्ये जाण्यासाठी आणि कॉफी पिणार आहेत. कॉफी आणि स्नॅक्स टाईम आहे आमचा हा. कॉफी आणि इकडे ऑप्शन आहे, इकडे सँडविच, कांदा भजी, बटाट्याची भजी, सँडविच, मॅगी असे ऑप्शन्स आहेत. पण आम्ही सँडविच घेतलं आणि इथून व्ह्यू दाखवते कसं मस्त. कौस्तुभ हाय कर. हा ऑस्ट्रेलियाचा फ्रेंड आहे अभिचा. आम्हाला लास्ट टाइम भेटलेला, मी तुम्हाला दाखवलेला पण, मी तुम्हाला नाव सांगितलेलं पण याच्याबद्दल. फायनली आम्ही फ्रेश झाले मस्त पूलमधून. मजा आली ना, भरपूर मजा आली. आणि बाहेर निघालो खूप जास्त थंडी वाजली आणि आता आम्ही लिंबू सरबत पितोय. ॲक्च्युली सूप प्यायला पाहिजे बट लिंबू सरबत पितोय. आणि आता जेवणाची तयारी होते आणि जेवणाला काय ते बघूया आपण. सकाळी पण आणि संध्याकाळी पण खूप हेवी नाश्ता आणि जेवण झालेलं, म्हणून आम्ही यावेळी थोडंच मागवलं आहे. तर लॉलीपॉप आणि बिर्याणी मागवली आहे. आणि सकाळी आम्ही सिंगापूर फ्राईड राईस, चिकन सुका आणि चिकन क्रिस्पी ऑर्डर केलेलं. चिकन क्रिस्पी एवढं टेस्टी होतं की आम्ही ते संध्याकाळी पण रिपीटमध्ये ऑर्डर केलं. गुड मॉर्निंग आहे, एकदम मस्त झोप लागली. थोडा वेळ आय थिंक लाईट गेलेली, पण कळणार पण नाही का इतका थंडावा आहे ना इथे की जरा पण जाग वगैरे नाही आली मध्ये. खरंच खूप छान आहे. आता मी सकाळी येऊन बसले आणि वारा पण इतका येतोय, थंड वारे तर गाडी आहे. ते तुम्हाला आता व्ह्यू दाखवते. मी इथे बसली आहे रूमच्या बाहेर, म्हणजे रूम आहे त्याच्या बाहेर मी बसली आहे मस्त शांतीमध्ये. तुम्हाला मी आता व्ह्यू दाखवते. इथे पक्ष्यांचे वगैरे आवाज आहेत ना, एकदम नेचरमध्ये आला थोडं वाटतं, एकदम भारी वाटतं. आमचा ब्रेकफास्ट आलेला आहे. यांच्यासाठी ब्रेड ऑमलेट आहे आणि आज माझा व्हेज आहे, गुरुवार आहे. सो माझ्यासाठी काय आहे, आलू पराठा. जास्त दिला रे. सो गाईज फायनली आमचा ब्रेकफास्ट वगैरे झालेला आहे आणि आम्ही एक्स्ट्रा मॅगी पण घेतली. म्हणजे इकडे असं आहे ना, तुम्हाला जे पाहिजे ते लोक देतात आणि कुठचीच गोष्ट म्हणजे त्यासाठी नाही म्हणत आहेत. म्हणजे आता खूप ठिकाणी असं होते की अवेलेबल नसतात काही गोष्टी, पण ह्यांच्या इकडे सर्व काही अवेलेबल आहे. तुम्हाला जे हवं ते तुम्ही ऑर्डर करू शकतात. स्टेकेशन भरपूर होतात, मी भरपूर करते, बट खूप कमी स्टेकेशन मी पर्सनली सजेस्ट करेन. सो त्यातलाच हा एक स्टेकेशन आहे. प्रॉपर्टीचं जे लोकेशन आहे ते खूप सुंदर आहे. म्हणजे पाण्याभोवती म्हणजे डॅमचं पूर्ण व्ह्यू आहे. आणि इथे पोहोचण्याचा जो रस्ता आहे ना, ते पूर्ण असं डॅम वरून आपण येतो, त्यामुळे दोन्ही बाजूला पाणी, म्हणजे असं पाण्यातून येतो आपण एक प्रकारे. खूप छान वाटलं येताना देखील. आणि पावसात तर याच इथे, आणि समरसाठी पण खूप छान आहे. इतकं थंडगार वारे म्हणजे वाटतच नाही की गरमी आहे किंवा काय आहे. ते एक चिल करण्यासाठी खरंच सुंदर ऑप्शन आहे हा. आणि फॅमिलीसाठी तर आहेच आणि कपल्ससाठी पण खूप सुंदर आहे आणि सेफ आहे. स्टाफ पण खूप चांगला आहे आणि फूड पण खरंच चांगलं आहे. सो नक्की विजिट करा एकदा. ह्याच्या सगळ्या डिटेल्स जे आहेत ते मी टाकेल डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही एकदा चेकआउट करा. लोकेशन किंवा प्राईस जे काय असेल ते मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन, तर तुम्ही बघा एकदा. आणि या अशाच व्हिडिओसाठी नक्की सबस्क्राईब करा. अजून मी खूप सारे स्टेकेशन्स घेऊन येणार आहे, कारण आता सुरू होत आहे आपला पावसाळा आणि स्टेकेशनला आपण जातोच नेहमी. पावसाळा असला की रिसॉर्ट वगैरेला आपण जातातच सगळे.
सो त्यासाठी मी अजून खूप सारे ऑप्शन्स पण आणेन तुम्हाला, आणि जे खरंच खूप सुंदर असते ते पर्सनली मी सजेस्ट करेन. आणि अजून एक म्हणजे जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघते तेव्हा कमेंट सेक्शनच्या बाजूला हाईप म्हणून एक ऑप्शन येतो. फ्री ऑफ कॉस्ट आहे. आपण पूर्ण आठवड्यातून 3 व्हिडिओला हाईप करू शकता. तर हाईपवर नक्की क्लिक करा, जेणेकरून बाकी लोकांच्या फील्डमध्ये व्हिडिओ जाईल, माझं पेज सजेस्ट होईल. सो हा व्लॉग मी एंड करते. आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटूया. टिल देन बाय बाय अँड टेक केअर.